काही वाजत गाजत या कामेरी गावात, काही वाजत गाजत बाळूमामाच्या भंडाऱ्यात, लय ताकद हाय रे माझ्या बाळूमामाच्या नावात, लय ताकद हाय रे माझ्या बाळूमामाच्या नावात. आगाध लीला महिमा थोर माया मामाची भगतावर, आगाध लीला महिमा थोर माया मामाची भगतावर, हाक मारता येईल मामा लगेच धावत, लय ताकद हाय रे माझ्या बाळूमामाच्या नावात, लय ताकद हाय रे माझ्या बाळूमामाच्या नावात. संकट समयी धावून येतो, भक्तांचं दुःख तारून नेतो, संकट समयी धावून येतो, भक्तांचं दुःख तारून नेतो, खोट्या भक्तीला मामा हो नाही कधीच पावत, लय ताकद हाय रे माझ्या बाळूमामाच्या नावात, लय ताकद हाय रे माझ्या बाळूमामाच्या नावात. भंडारा हा लावून कपाळी, मुखात मामांचं नाव सकाळी, भंडारा हा लावून कपाळी, मुखात मामांचं नाव सकाळी. मामा तुमचं सार भगत, तुमच्या मुळेच सुखात, लय ताकद हाय रे माझ्या बाळूमामाच्या नावात. थाप मारे डिंबाळ्या तू तुझ्या रे ढोलावर, सुंबरानु मांडल, सुंबरानु मांडल, उभा राहिल्या जाग्याला हाक मारी कुणाला. माया काय देवीला संत बाळूमामाला नऊ माझ्या नाताला. पांढरीच्या देवाला म्हणजे माझ्या छोराला देव चरण वंदून
उजाळयाची प्याला बाळूमामाच्या भंडाऱ्यात बाळूमामाच्या कथेला सुरुवात कशी झाली असायला? बाळूमामा लागलो होतं मेंढ्या राखायला आणि मेंढ्याच्या पायात बाळूमामा आज या गावात तर उद्या त्या गावात जिथं का बाळूमामाच्या मेंढ्याला चारा पाणी मिळेल तिथं बाळूमामा आपल्या मेंढ्या घेऊन जात होता त्यावेळेला. आणि जात असताना मात्र मामा मेंढ्या घेऊन मात्र त्या टाइमाला बाळूमामाला मेंढ्याला पोटभर चारा पोटभर पाणी मिळालं की बाळूमामाला समाधान वाटायचं. बाळूमामाला येत परी पोटाला अन्न कमी पडलं तरी चालेल पण मेंढ्याच्या पोटाला पोटभर चारा मिळाला पाहिजे ही मामाला मनोमन वाटत होतं त्यावेळेला. आणि असं वाटत असताना मात्र त्या ठिकाणी प्रकार कुठला घडला असायला? बाळूमामा लागलं होतं फिरायला मेंढ्याच्या पायात आज या गावात उद्या त्या गावात असं करत बाळूमामाच्या मेंढ्या कर्नाटक भागाला आणि मरेळ गावाच्या खालतीकडल्या खालतीकडल्या बाजूला निघून गेल्याच्या वेळेला त्याच्या मात्र निघून गेल्यानंतर मामाच्या मेंढ्याचा तळ मात्र त्या टाइमाला गावापासून काय थोड्या अंतरावर बाळूमामाच्या मेंढ्याचा तळ पडला होता. पण मरियाळ गाव कसं होतं माहितीये का? चोरी करणारी सगळी होती तिथं. मरियाळ गावात बागडी रामोशी नावाची लोकांची वस्ती होती आणि ती लोक मेंढ्या कोण जरी वाटण गेला आला दरोडा टाकायचं काम हे बागडी मंडळी त्या मरियाळ गावात करत होती त्यावेळेला. एवढ्या बघा वेळ एवढ्या बघा टाइमात गा एवढ्या बघा वेळ एवढ्या बघा टाइमात गा मामाच्या मेंढ्या निघून गेल्या. मेंढ्याचा तळ मात्र पडला त्या ठिकाण्याला. तळ पडल्या जागेला मरियाळ गावातल्या लोकांना
विचार पडला की कुणातरी धनगराचा मेंढ्याचा तळ पडलाय आपल्या गावा शेजारीच. आता मात्र चालून शिकार आली आपल्या जवळ बर का. चालून शिकार आले तेव्हा त्या मर्याळ गावचा बाळाप्पा बागडी त्या सगळ्या टोळकीचा मुख्य प्रमुख होता. आणि प्रमुख असताना प्रमुखानं काय केलं, आपल्यातली सगळी मंडळी मात्र एकत्र केली. बाळाप्पा बागडी आणि 5-25 गडी जमला. संध्याकाळ वेळेला बाळू मामाच्या मेंढ्या चोरासाठी जायची वाट बघू लागली. दिवस मावळतीला गेला, दिवस लागलं. संध्याकाळ वेळेला सगळी जिवली खाल्ली आणि बाळू मामाच्या मेंढ्याच्या वाड्यावर 25 बागडी रामुशाने अंगावली, कपडे काढले, तोंडाला काळे फासले आणि बागडी रामुशी बाळू मामाच्या मेंढ्याच्या दिशेनं निघून चालली त्या जाग्याला. बाळू मामाच्या मेंढ्याच्या तळाच्या जवळल्या बाजूला मात्र निघून आली होती. त्याच टाइमाला बाळू मामाच्या मेंढ्याच्या जवळ आले. बाळू मामाचा मेंढ्याचा तळ त्यांना पुढं दिसतोया. पुढं दिसताना ही बागडी रामूची बाळू मामाच्या मेंढ्या जवळ गेली. जवळ गेल्यावर चमत्कार काय घडला, बाळू मामाचा तळ त्यांना पुढे सरकत्याला दिसू लागला. पण त्या चोरणाऱ्यासनी सुद्धा माहिती नव्हतं की हे तळ मात्र कुणाचा आहे आणि ह्या संत असणारा बाळू धनगर मात्र त्या ठिकाणाला तळाचा त्या राखण्याचा मालक बर का. आणि तो तळ मात्र पडला हे त्या चोरट्यासनी माहिती नव्हतं. म्हणून बाळाप्पा बागडी आणि चोरट बाळू मामाच्या मेंढ्याच्या जवळ गेला. बाळू मामाच्या मेंढ्या जसं मेंढ्याजवळ जाती रे तसं मेंढ्या पुढे पडल्या दिसू लागल्या. म्हणजे आपण कसं एसटीत बसलो की मात्र रेल्वेत बसलो की आपल्याला काय वाटतं, झाडं रस्त्याकडेची झाडं मागं पडते. होय होय बरोबर आहे. तशी बाळू मामाच्या मेंढ्या पळतेल्या ह्या बागडी रामूशांना दिसू लागल्या. तशी मेंढर पुढे तशी बागडी रामूची त्या मेंढ्याच्या मागणं पळायला सुरुवात केली. त्या पण बाळू मामाला जर मागायचं झालं तर भक्तीचं दान मागा म्हणून काय म्हणतो, दान भक्तीचं मागाव, दान भक्तीचं मागाव. देव बाळू मामा चरणी झुकून वागाव, देव बाळू मामा चरणी झुकून वागाव. देव बाळू मामा चरणी झुकून वागाव, देव बाळू मामा चरणी झुकून वागाव. निंदा सोडून द्या, बाळू मामा तळावर शेवेला या. जो करील मुख्या जीवाची सेवा, खाईल पाची पकवान मेवा. बाळू मामाला सर्वस्व त्यागाव, देव बाळू मामा चरणी झुकून वागाव, देव बाळू मामा चरणी झुकून वागाव. देव बाळू मामा चरणी झुकून वागाव, देव बाळू मामा चरणी झुकून वागाव. चांगबल नावाची आरोळी द्यावी, मेंढी माऊली चरण्या न्यावी. कन्या आंबील गोडीन खावी, जीवन नौका तारून न्यावी. या सनमार्गी आताच लागाव, देव बाळू मामा चरणी झुकून वागाव, देव बाळू मामा चरणी झुकून वागाव. देव बाळू मामा चरणी झुकून वागाव, देव बाळू
झुकून वागावं आणि बाळूमामा माझा साधा भोळा त्याची ताकद शिवाचा डोळा दिनदुबळ्यांना लावी तो लळा पांडुरंग माझा विठू सावळा सांगतो अशोक शाहीर भक्तीला जागावे देव बाळूमामा चरणी झुकून वागावे 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 म्हणून मात्र मेंढ्याच्या तळाव प्रकार कुठला घडला असायला बाळा बांगडी आणि ते 25 रामोशी मेंढ्याच्या माग लागलं मेंढ्या पुढे आणि गडी माग रात्रभर ती गडी मेंढ्याच्या मागणं पळत होत रात्रीची रात्र गेली पण मेंढ्याच्या माग पळत होती पण मेंढ्याचा तळ काय त्यासनी काय थोडं अंतर जे मेंढ्याचं जे गड्यात होत ते रात्रभर अंतर तेवढंच राहिलं सकाळच्या पारी उजाडलं बाळापा बांगड्याच्या डोक्यात विचार पडला बाबा आपण आलोय चोरी करायला हे तळ कुणाचं असेल माहिती नाही आपल्याला कवा म्हणला तळ कुणाचा तरी म्हणला देवरशाचा किंवा काहीतरी प्रकार असला पाहिजे रात्रभर आपण मेंढ्याच्या मागणं पळतोय मेंढ्या आपल्या पुढं त्याच्या मागणं आपण काहीतरी भयंकर गोष्ट करायला गेलो होतो बाळापा बागडी आणि बाळापा बागड्याला त्या गड्याने पश्चाताप झाला आणि सर्वजण उठली आणि बाळू मामाच्या जवळ गेली आणि बाळू मामाला पायावर लोळण्या घेऊ लागले आणि बोलू लागले मामा आमची चूक झाली आम्ही तुमच्या मेंढ्या चोरायला मामा आलो त्यावेळी मामानं शब्द काय काढलं माहितीये का काय सांगितलं होतं माझ्या बाळू मामानं मात्र त्या टाइमाला बाळू मामाच्या पुढं बाळापा बागड्याने 25 गडी आल्या बरोबर काय झालं बाळापा बागड्याला बाळू मामा बोललं बाबा रात्रभर म्हणला पळून पळून दमला का बाळू मामानं शब्द काढलं रात्रभर पळून दमलाय नव्हता तुम्ही रात्रभर पळून दमला का म्हणल्याबरोबर बाळापा बागड्याला दूरदूरून घाम फुटला बाळू मामाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि बाळू मामाला बोलू लागला मामा चूक आमची झाली इथून पुढे आम्ही कधी चोरी मारी करणार नाही त्यावेळेला एवढ्या बघा वेळत या बघा वेळत एवढ्या बघा टाइमात या बघा टाइमात एवढ्या बघा वेळत या बघा वेळत एवढ्या बघा टाइमात या बघा टाइमात विचार केला मनाला या बघा मनाला त्या ठिकाणी कहो बाळापा बागडे बाळू मला बोलायला मामा होय इथून पुढे
कधीच म्हणला चोऱ्या माऱ्या काही करणार नाही. म्हणून मात्र लागली होती मामाच्या समोर बोलाय मात्र त्या टायमाला मामाला 25 घड्याला आणि बापा बाळ्याला कपाळभर भंडारा लावला आणि सांगितलं बाबानो तिथून पुढे चोऱ्या माऱ्या करू नका, कष्ट करा आणि खावा, तुम्हाला काही देखील कमी पडणार नाही त्यावेळेला. बाळू मामाने सांगितलं होतं चोरी करणारासनी कष्ट करा खावा, काही कमी पडणार नाही, पण चोरी लांडी करू नका बर का. बाळू मामाने सांगितलं. बाळापा बागड्याला वाटलं त्या मामाचं दर्शन घडलं, आपल्या जीवनाचा काया पलाट झाला. म्हणून बाळू मामाला बोलू लागला, मामा तुमच्या एवढ्या मेंढ्या आमच्या गावाला घेऊन चला, तुमच्या मेंढ्या आम्ही राखतो, आम्ही आणि काय 4-8 दिवस जेवढं आमच्या गावात सेवा करायला येईल तेवढी मामा तुमच्या आम्ही मेंढ्याची सेवा करतो त्यावेळेला. म्हणून मात्र लागले होते त्या ठिकाणी मामाला बोलायला, मामा लागले होते सांगाय मात्र त्या जाग्याला. बागडी बोलत होता मामाला. मामानं सांगितलं बाळापा बागडी पुढं टाकलेला पाऊल म्हणला मी माग घेत नसतो, पुढं म्हणला मी चारणीला निघालोय, तवा मला काय माग याला तुमच्या गावाला जमणार नाही बरे का. मला काय आता बाळापा याला जमणार नाही. पण बाळापा बागड्याचा चेहरा दिनवाणीनं बाळूमामा पुढं होता. त्यावेळी बाळूमामानं बाळापा बागडीला सांगितलं, बाळापा बागडी अरे सांगतो ऐकून घे, तुला असा नाराज होऊ नको. म्हणून मात्र लागले होते मामा सांगायला, बाळापा जर म्हणला मी जिवंतपणे नाही तुझ्या गावाला आलो तर माझी हाड येतील तुझ्या गावाला बरे का. तर मी मेल्यावर देखील माझी हाड तुझ्या गावाला येतील. बाळूमामाचा शब्द आहे असं बाळापा बागडीला बाळूमामानं शब्द दिला त्या जाग्याला. आणि जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया, जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया. आणि बोळ्या बघताला मामा लगेच पावतुया, बोळ्या बघताला मामा लगेच पावतुया. बघताला मामा लगेच पावतुया, बोळ्या बघताला मामा लगेच पावतुया. आणि मनोभावाने ते करावी सेवा, सेवा केल्यावर मिळेल मेवा. बाळू मामाचा भंडारा कपाळी हाया, आणि जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया, जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया. बाळू मामा गाजतुया, जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया. भक्ते भावाने ते राखावी बकरी, बकरी राखल्यावर मिळेल भाकरी. बाळू मामाची सेवा नाही जाई तवाया, आणि जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया, जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया. मध्ये बाळू मामा गाजतुया, जग दुनियेमध्ये बाळू मामा गाजतुया. बाळू मामानं सांगितलं मला काय तुमच्या गावाला यायला जमणार नाही बरे का. आणि जर म्हणला मी जिवंतपणे नाही आलो तर मेल्यावर माझी हाडत होता तुझ्या गावाला येतील. हा बाळू मामानं शब्द बाळापा बागडीला दिला त्यावेळेला. आणि शब्द दिल्यानंतर बाळू मामानं विचार केला मनाला, पुढचा पुढे केला मात्र त्या टायमाला बाळू मामा निघून गेला चाललेला
बाळू मामा परत आलं. नेतीच्या नेमाला दिवसानं दिवस निघून गेलं, महिन्यानं महिना निघून गेलं अशोकराव. होय. आणि बाळू मामानं आणि बाळू मामाने विचार केला, मनाला मात्र त्याच टाइम आला. बाळू मामानं 1966 साली समाधी घेतली सप्टेंबर महिन्यात. बरोबर आहे. 66 साली बाळू मामानं समाधी घेतली आणि बाळू मामानं दिलेला शब्द बाळाप्पा बागडीचा तसाच राहून गेला त्यावेळेला. आणि राहून गेल्यानंतर मात्र बाळाप्पा बागड्याला वाटू लागला, मामानं शब्द दिला मला, कवा खरा करणार माझा बाळू मामा बर का. 1966 साली समाधी घेतली आणि 6 वर्षानं पुन्हा म्हणजे 72 सालाला बाळू मामाच्या मेंढ्या कर्नाटक भागाला चारणीला गेल्या. पण कर्नाटक भागात 72 साली दुष्काळ पडला होता. आणि दुष्काळ पडला असताना मात्र त्याच टाइम आला. आणि त्यावेळी दुष्काळ आपल्या भागात बी पडला होता. होय. बाळूमामाला पुढं मेंढ्या घेतलेल्या माघारी फिरवल्या म्हणजे बाळूमामाच्या गड्याने. का तर पुढे आता दुष्काळ पडलाय, मेंढ्या हिंडवायच्या कुठे, म्हणून बाळूमामाच्या मेंढ्या त्या मरियाळ गावाला आल्या. आणि मरियाळ गावाला आल्यानंतर मरियाळ गावाच्या मधने बाळूमामाच्या मेंढ्या निघून चालल्या त्यावेळेला. एवढ्या बेगा या वेळेत, एवढ्या बेगा या टाइमात, एवढ्या बेगा या वेळेत, एवढ्या बेगा या टाइमात, मामा याच्या या मेंढ्या की गा, मामा याच्या मेंढ्या गा, मामा याच्या मेंढ्या गा. गावायाच्या मधाला, गावायाच्या मधाला, एवढ्या बघा या येत गा, एवढ्या बघा ताई बात, एवढ्या बघा वेळत. त्या टाइमाला मामाच्या मेंढ्या गावाच्या मधाला लागल्या होत्या, मात्र त्याच वेळेला गावाच्या मधनं बाळू मामाच्या मेंढ्या निघून चालल्या अशोकराव. होय. आता जर एखाद्या गावात बाळू मामाच्या मेंढ्या जर आलेल्या कळल्या तर सगळा गावचा गाव बाळू मामाच्या मेंढ्या बघायला लुटतो त्यावेळेला. आणि लुटत असताना प्रत्येक भक्ताला वाटतं बाळू मामाचा आपण सेवक व्हावा बरं का, आणि सेवक झालेलं चांगलं आहे बरं का. आणि बाळू मामाच्या मेंढ्या बघायला सगळा मरियाळ गाव रस्त्यावर जमा झाला. दोन्ही बाजूला रस्त्याच्या सगळी गावातली माणसं होती आणि गावाच्या मधनं बाळू मामाच्या मेंढ्या चालल्या होत्या. त्याच्या मामाच्या मेंढ्या चालल्या होत्या गावात न एवढ्याच वेळेत बरं का मामाच्या मेंढ्या निघून गेल्या. मात्र कुणाच्या घरवाड्या समोर त्या टाइमाला मरियाळ गावाच्या मधाला बाळाप्पा बागड्याचा वाडा होता. आणि बाळाप्पा बागड्याला कळलं की बाळू मामाच्या मेंढ्या आलीच्या म्हणल्यावर बाळाप्पा बागडी पळत आला. बाळू मामाची आठवण बाळाप्पा बागड्याला झाली. बाळू मामानं मला शब्द दिला होता की जिवंतपणे जरी मी नाही आलो तुझ्या गावाला तर मेल्यावर माझ्या
मामाची हाडं इथली तुझ्या गावाला बाळू मामाची आठवण बाळाप्पा बागड्याला झाली आणि बाळू मामाचं रूप आठवून तो बाळाप्पा बागडी बाळू मामाच्या मेंढ्यात बघू लागला. कुणी डोळ्यात न धारा त्या बाळाप्पा बागड्याच्या लागल्या त्या जाग्याला धारा दोन्ही डोळ्यातून लागल्या. एवढ्याच टाइमात बरे का बाळू मामाच्या मेंढ्यातील मात्र मोठा बकरा त्या टाइमाला बाळू मामाच्या मेंढ्या बाळाप्पा बागड्याच्या घरा पुढे गेल्या आणि बाळू मामाच्या मेंढ्यातला मोठा बकरा योग बाळाप्पा बागडेच्या पुढं चारी पाय टाकलं आणि बकरा मात्र मरण पावला त्या ठिकाण्याला. चारी पाय टाकलं बकरा मरून पडला. गावातल्या लोकांना ती विचंबित झालं. एवढा चांगला बकरा आजारला नाही काय नाही आणि या दारात कसा मरून पडला. आठवण झाली बाळाप्पा बागड्याला बाळू मामाची आणि बाळू मामाच्या बाळा बकऱ्याच्या अंगावर या बाळाप्पा बागड्यानं अंग टाकलं आणि बाळाप्पा बागड्यानं आंबाडा फोडला गेला याला. आंबाडा लागला होता फोडायला. मामाच लाव लागला होता घ्यायला. मामा बोललेला शब्द तुम्ही खरा केला या टाइमाला. मामा तुम्ही सांगितलं होतं जिवंतपणी नाही आलो तर मेल्यावर हाड माझी तुझ्या गावाला येतील बकऱ्याच्या रूपानं. मामा तुम्ही दिलेला शब्द खरू करून टाकला. बाळाप्पा बागडे सगळी मर्याळ गावची लोक जमली आणि बाळू मामाच्या बकऱ्याला त्या मर्याळ गावामध्ये मुठमाती सगळ्यांनी दिली त्या जाग्याला. एवढ्या बघा वेळत एवढ्या बघा टाइमात जसा बकरा मेल्यानंतर गावकऱ्यांनी विचार केला म्हणाला बाळू मामाच्या बकऱ्याला मूठ माती दिली. बाळू मामानं अशोकराव काय सांगितलं माहितीये का? काय सांगितलं असायला? बाळू मामाला सांगितलं जो बाळू मामा मेला म्हणत त्याला मी मेल्यासारखाच आहे. पण कुणी म्हणू नका बाळू मामा या जगात नाही. मी मेला म्हणशीला तर चुकशीला. जो माझी सेवा करेल त्याच्या दाराच्या सांगीत येऊन मात्र मी तिची मला सेवा करेन आणि करीन म्हणल्यानंतर बाळूमामाने सांगितलं. त्या ठिकाणी मात्र त्या टाइमाला मामाला एवढंच सांगितलं नाही बाबा तर मात्र ज्या दिवशी वली झाडं उभ्यानं पेटतील तेव्हा मात्र बाळू धनगर जगात नाही असं तुम्ही समजा बरे का. ज्या दिवशी बाळू धनगर जगात नाही असं समजा. आणि बाळू धनगराचा अवतार कलियुगात झालाय. तेव्हा ह्या कलियुगात चवन्न बसवेश्वर म्हणला घोड्यावर बसून बाळू धनगराचा वाळा कुठाय म्हणून हुडकत मला येईल आणि माझ्या देवळाला सोन्याच्या पायऱ्या बसविला. आता तेवढं बघायचं राहिले. 5 सोन्याच्या पायऱ्या बसविलेल्या पायरीवर माझा भक्त मात्र मला येऊन मात्र त्या ठिकाणी अभिषेक घालतेली पूजा करतेली मात्र बाळूमामाने सांगितलं होतं त्या टाइमला भक्त माझं दर्शन घेईल बाळू मामानं सांगितलंय. आणि असा यो बाळू मामा आहे. बाळू मामाच्या सांगितलेला शब्द प्रत्येक भक्ताला आता येतोय आणि आता
बाळू मामाच्या प्रत्येक गाव गणना भंडाऱ्याची सुरुवात झाली आहे. होय बरोबर आहे. गाव गणना भंडारा होतोय. कुठल्या बी कार्यक्रमाला आज जर सांगितलं असतं बाळूमामाचा भंडारा नाही दुसरा आपला काहीतरी कार्यक्रम आहे तर एवढी माणसं आपल्याला बघायला मिळणार नाही ती बरं का. बाळूमामाचा भंडारा म्हटल्यावर कुठनं पण माणसं येणार. बाळू मामा शब्दात एवढी ताकद आहे ती मात्र सांगण्याच्या पलीकडली आहे बरं का. असाच बाळू मामाच्या मेंढ्याच्या वाड्यावर भंडारा भरायचा आणि बाळू मामाच्या मेंढ्याच्या वाड्यावर भंडारा भरला की त्यावेळी कीर्तन ओव्या प्रत्येक कार्यक्रम होत होतो त्यावेळेला. आणि होत असताना मात्र मामाच्या भंडाऱ्यात बरं का कार्यक्रमाची रूपरेषा कशी असाय त्या टाइमाला होत होता ओव्या होत होत्या. पण अशोकराव आतासारखं माणसाकडे गाडी त्यावेळी नव्हती. संध्याकाळी सकाळी गाडी आली की पुन्हा संध्याकाळी रात्रभर गाडी नव्हती. संध्याकाळी आलेला माणूस उजेडावर आपल्या घराकडे परत जात होता. बरोबर आहे. येण्या जाण्याचं साधन बाळूमामाच्या काळात नव्हतं त्यावेळेला. म्हणून मात्र माणसाला जे माणूस आला तो कार्यक्रमाला रात्रभर थांबणार आणि सकाळी निघून जाणार बरं का. अशा वेळेला बाळूमामाचा भंडारा भरलेला आणि भंडारा काय आज गावात आहे पण बाळूमामाच्या काळात बाळूमामाचा भंडारा रानात होता त्यावेळेला. आणि होत असताना मात्र भंडाऱ्याच्या टाइमाला त्याच वेळेला बाळूमामाच्या भंडाऱ्याचं कीर्तन चाललं होतं. बाळूमामाचं कीर्तन चाललं. मुंबईचे एक जोडपं बाळूमामाला आलेलं आणि आलेलं जोडपं आपलं बाळूमामाच्या भंडाऱ्यात प्रसाद खाल्ला आणि कीर्तन ऐकत ऐकत आपलं दुसऱ्या बाजूला जाऊन झोपलो होतं त्यावेळेला. एवढ्या बेगाया वेळात एवढ्या बेगाया टाइमात एवढ्या बेगाया वेळात एवढ्या बेगाया टाइमात भंडाऱ्यात कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर हौशी नवशी गवशी सगळे येणार. कारण काही लोकांना काय असते माहितीये का देवाची हौस असते. होय काही लोकांना नमस्कार असते आपल्या प्रपंचात काय बुद्धी आहे त्या देवाला मागून घ्यायची असते. होय होय खरं आहे. आणि गवशी म्हणून जी असते ती कुणाचं काय चोराय घालते का तिथं लांबच थांबायचं आणि कोणी कुठं काढून ठेवलंय चप्पल बिप्पल असलं काय असेल ती तसा चोरटा त्या बाळूमामाच्या भंडाऱ्यात आला आणि ती मुंबईची बाई जी झोपली होती तिच्या गळ्यात 22 पुतळ्याची माळ होती. त्या चोरट्याने ती माळ काढली आणि चोरटा आपला निघून रानाच्या घरात गेला. रानाच्या घरात पहिले उतरणी होत्या 7 गाडग्याच्या उतरण्या लावलेल्या असायच्या. बरोबर. तळाच्या गाडग्यात ती 22 पुतळ्याची माळ ठेवली आणि तो चोरटा पुन्हा बाळूमामाच्या भंडाऱ्यात येऊन सामील झाला. येऊन जिना मात्र लागला होता कार्यक्रम ऐकायला. एवढ्याच वेळेत प्रकार कुठला घडला त्या टाइमाला निघून गेले. सकाळच्या पाऱ्याला 8 वाजता कीर्तन बंद झालं. त्या मुंबईच्या बाईच्या गळ्यात हात गेला तर मात्र माळ नाही गळ्यात. माळ गळ्यात नाही म्हणल्यावर तिनं रडायला चालू केली. बाळूमामाच्या पुढं आली आणि बाळूमामाला बोलवू लागले. अरे धनगरा आलो तुझ्या मी म्हणते भंडाऱ्याला आणि माझी 22 पुतळ्याची माळ गेली. माझी मला माळ भरून दे. अशोकराव हा माणूस देव देव करतो बरोबर आहे. पण ज्यावेळी घरातलं एखादं वारून दे काय कोणते मग ते देवाला कसं शिवाय देतो आता माहित आहे. बरोबर आहे. तेव्हा तुला काय बरं वाटलं नाही का आमचं चांगलं चाललेलं असं तसं बरं तसं ती आले बाई बाळू मामाला बोलू लागली. अरे धनगरा आलो तुझ्या भंडाऱ्याला 22 पुतळ्याची माळ गेली. बाळू मामाने सांगितले चंडके रडू नको. तुझं काय गेलंय तुझी माळ मी भरून देतो. पण एवढी मांडवातनं बाजूने एवढ्या तिचा नवरा आला. नवऱ्याने तिची समजूत घातली आणि त्या बायकोला घेऊन बाजूला झाला. आणि वेद गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी. वेद गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी. देव
गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी महिमा थोर भंडाऱ्यानं फुलतो देवाचा दरबार ठाण मांडल्या आद महापुरी देव माझा बाळूमामा कैवारी वेद गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी वेद गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी शेळमेंढीसाठी फिरले वनानवन भक्तांना दिली त्याने सत्य शिकवण कृपा करी भक्तावरी देव माझा बाळूमामा कैवारी वेद गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी वेद गंगा तीरावरी देव माझा बाळूमामा कैवारी सांगितलं होतं त्या टाइमाला का मामानं दोन्ही हात जेव्हा पांडुरंगाला जोडलं आणि बाळूमामा सांगितलं माझ्या आतापर्यंत भंडऱ्यात जेव्हा हे काय झालं नाही हे भनगड काय झाले ते मला पण माहिती तेव्हा आपलं टायमिंग संपलंय त्या चोरट्यानं ती माळ परत आणून बाळूमामा जवळ दिली कारण का तर बाळूमामानं सुद्धा त्या चोरट्यासाठी सर्प सोडला होता घरात बाळूम कारण आता सांगायला वेळ नाही होय होय चोरट्याला सांगितलं बाबा तिला भन मान माळ तिच्या गळ्यात घाल बाळूमामाने 4 काट्या त्याच्या अंगावर मारल्या आणि सांगितलं इथून पुढे चोरी करणार नाही लबाडी करणार अशी शपथ घेतली आणि बाळूमामाने एक शब्द उच्चारलाय त्या ठिकाणी कलियुगात काय माहितीये का काय होईल त्या टाइमाला कलियुगात म्हणली कलियुग आहे आणि तो कली पण तो कली बाळूमामाच्या तळाच्या कधी आसपास सुद्धा येणार नाही माझ्या तळाच्या कलीला पाय टाकला तर पैतानाने त्या कलीला पुढे अशी शिकवण दिली आता अशोकराव बाळूमामाच्या कार्यक्रम आपण केला तिथं एखाद्याचं चप्पल बिप्पल पडलं कोण त्याला हात लावत नाही लावणार नाही 14 डिसेंबरला आपला बाळूमामाचा भंडारा झाला अजून 4-5 चप्पल तिथं पडले कोणी नेलेल्या चांगली चप्पल आहे होय कारण हे बाळूमामाची ताकद आहे बाळूमामाच्या हात लावण्यात